गडहिंग्लजच्या शाहू सभागृहात मोठ्या पडद्यावर विश्वकरंडक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण. अर्जेंटिना स्पेन अंतिम लढतीचा आनंद घेण्यासाठी फुटबॉल प्रेमींची मध्यरात्री गर्दी. गडहिंग्लज युनायटेडच्या उपक्रमाला फुटबॉल चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहाने रविवारी मध्यरात्री फुटबॉल स्टेडियमचा रोमांचकारी अनुभव घेतला. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्यात आल्यानं फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती राहून रात्र जागवत सामन्याचा थरार अनुभवला. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने नगरपालिकेच्या सहकार्याने या प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. रात्री 11:30 पासूनच फुटबॉल चाहत्यांची पावले शाहू सभागृहाकडे वळू लागली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू असतानाही सभागृहात उत्साह ओसंडून वाहत होता. टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोषाच्या वातावरणात पहाटेपर्यंत सामना पाहण्याचा आनंद चाहत्यांनी लुटला. कोल्हापूर शहरानंतर जिल्ह्यात फुटबॉलची सर्वाधिक लोकप्रियता गडहिंग्लजमध्ये असून येथील फुटबॉलला शतकाहून अधिक काळाची परंपरा लाभली आहे. दिवाळी सुट्टीत आयोजित होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेमुळे गोवा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतील नामांकित संघ गडहिंग्लजमध्ये दाखल होतात. अजित क्रीडा मंडळाने सुरू केलेली ही परंपरा गेली 2 दशके गडहिंग्लज युनायटेडने यशस्वीपणे जपली आहे. ग्रामीण भागातील फुटबॉल चाहत्यांना मोठ्या पडद्यावर विश्वकरंडक सामने पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने गडहिंग्लज युनायटेडने 2010 पासून हा उपक्रम सुरू केलाय. यंदा पावसामुळे उपांत्य आणि अंतिम सामना शाहू सभागृहात दाखवण्यात आला. यावेळी अचूक अंदाज स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान गेल्या महिन्याभरापासून गडहिंग्लज आणि परिसरात फुटबॉलचं वातावरण निर्माण झालं होतं. विविध देशांचे झेंडे, मेस्सी, रोनाल्डो आणि सुनील छेत्री यांच्या कटआउटने शहर सजलं होतं. अंतिम सामना अतिरिक्त वेळेत रंगतदार झाल्याने पहाटेपर्यंत चाहत्यांचा उत्साह कायम होता. मध्यांतरात उपस्थितांसाठी गरमागरम चहा आणि अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमासाठी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, गडहिंग्लज युनायटेडचे आदर्श दळवी, सक्षम तोंदले आणि ओमकार जाधव यांनी विशेष नियोजन केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.